नमस्कार, गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला सफेद उडदाच्या डाळीपासून काहीतरी रेसिपी करायची. चवीला खूप छान होते, त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. तर मी इथे डाळ स्वच्छ धुवून घेतली. मी ही डाळ सकाळी भिजत घातलेली आणि आता संध्याकाळी बनवणार आहे. तर वाटायच्या आधी आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही वाटून घ्यायची. थोडं थोडं डाळ घेऊन वाटायची, एकदम डाळ घेऊ नका, नाहीतर मग तुमचं मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं. ही डाळ वाटताना ह्याच्यामध्ये मी 3 मिरच्या घेतल्यात, मध्ये कट करून घेतल्यात, त्या टाकायच्यात. आणि ही डाळ वाटताना आपल्याला अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून डाळ वाटायची. तर तेवढी डाळ होती ना, मी त्या डाळीला अर्धा पेला इतपतच पाणी वापरले वाटताना. जास्त पाणी वापरू नका, नाहीतर मग तुमचं जे बॅटर आहे ना ते खूप असं पातळ होईल त्याच्यामुळे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर ना बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे. आणि तुम्ही मिरच्या वाटून टाकायच्याऐवजी बारीक कट करून टाकलं तरीसुद्धा चालेल. पण घरात कसं लहान मुलं येतात खाणारी, मग ती दाताखाली वगैरे येते, त्याच्यामुळे मी वाटून टाकले. आता हे छान असं मिक्स करायचं आहे. आणि हे आपल्याला बॅटर जे आहे ना ते 5 ते 10 मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे. फेटल्याने जी आपण रेसिपी करणार आहे ना ती खायला खूप म्हणजे खूप छान लागते. थोडंसं जास्त फेटून घ्या, म्हणजे असं बॅटर जे आहे ना ते असं लूज करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे. तर आपल्याला ह्याची भजी काढायची. खूप छान होते चवीला, अगदी खुसखुशीत होते. तुम्ही नक्की करून बघा. तर मी इथे तेल ठेवले गरम करायला. तेल तापले की नाही आपण चेक करूया. तर पाहू शकता आपलं तेल छान असं तापलेलं आहे, गरम झाले. तर ह्याच्यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची. थोड्या थोड्या अंतरावरती सोडायची, एकदम अशी चिटकून सोडू नका. नंतरनं जवळजवळ टाकली तरीसुद्धा चालेल, पण आधी टाकताना एकदमच असं जास्त जवळ टाकू नका, नाहीतर मग एकमेकांना चिटकेल ते. तर अशा प्रकारे मी आता सगळे भजी सोडून घेते. आणि लगेच त्याला असं कलथा वगैरे काही लावायचं नाही आहे. खालच्या साईडने झाले ना की मग कलथा लावायचं आहे. कारण की मग तुम्ही जर लगेच जर कलथा लावायला गेले ना तर मग ते सगळं जे ओलं बॅटर जे असतं ना ते सगळं कलथ्याला चिटकणार आणि मग ते भजी वगैरे जी काही असेल तुमची ती सगळी तुटणार. हे बघा अशा प्रकारे लगेच लावू नका. त्याच्यावरती थोडं थोडं तेल सोडा, म्हणजे ते वरचं जे बॅटर आहे ना ते सगळं असं नीट हे होईल, क्रिस्पी होईल. तर बघा. आणि तळायच्या टायमिंगला गॅस मीडियम ठेवायचा आहे. पूर्ण बारीकही ठेवायचं नाही किंवा फासही ठेवायचं नाही, नाहीतर मग आपली भजी वरून कलर येईल पण आतून कच्चीच राहील. मीडियम गॅसवरतीच तळायची. खूप छान होते, खुसखुशीत होते. खरंच तुम्ही नक्की करून बघा. आतून अशी जाळीदार होते. तर पाहू शकता आपली रेसिपी झालेली आहे. तर मी एक तोडून दाखवते, खूप जास्त गरम आहे. तर हे बघा वाफा निघतात ते पाहू शकता तुम्ही. एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि आतूनसुद्धा जाळीदार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.